नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पाहतोय पेपर 1. जो आपला पेपर 1 आहे त्याचे 2011 ते 2025 म्हणजे गेल्या 15 वर्षाचे PYQ आपण इथे अभ्यास करणार आहोत. कारण एकंदरीत 40% जो पार्ट असतो तो आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करून आणि PYQ प्रश्नांचा अभ्यास करून करावा लागतो. आज त्याचा पार्ट 6 आहे. ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता आणि एकंदरीत PYQ प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे, त्यामध्ये कोणते ट्रिक्स वापरले आहे आणि कोणत्या ट्रिक्सनी आपल्याला मार्क्स वाढवता येईल हे सगळं आपण इथे शिकणार आहोत. एकंदरीत काय असतं, पेपर 1 जो आहे तो आपल्याला सेट क्लिअर करण्यास मदत करतो आहे. त्यामुळे पेपर 1 हा थोडासा जास्त अभ्यास करायचा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार. ठीक आहे, चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सिरीज नक्की फॉलो करा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीची बॅच, जी येत्या मंडे पासून सुरू होते आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे, युनिट वाईज MCQs मिळणार आहे, 5000 प्लस MCQ सिरीज असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे, लास्ट 15 वर्षाचे PYQs मिळणार आहेत विथ सोल्युशन, सोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. येत्या 8 जून मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता या बॅचची फीज आहे 3000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की इनरोल करा आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा. जर का तुम्हाला 75 प्लस मार्क्स हवे असतील पेपर 1 मध्ये कमीत कमी वेळामध्ये, तर ही बॅच तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. सोबतच पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 ची पण बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ यापैकी तुमचा जर का पेपर 2 चा कोणता विषय असेल त्यासाठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळतो आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळते आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स मिळते आहेत, 20 अधिक टेस्ट मिळते आणि सोबतच फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळते आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ते 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, घोडा हा एक तृणपक्षी प्राणी आहे. हे विधान डॅश आहे. अ हॉर्स इज अ हर्बिवरस एनिमल. धिस स्टेटमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ. प्रत्यक्ष, अनुमाना, उपमाना, अर्थपदी. चला माझ्यासोबत सुद्धा तुम्ही उत्तर देत चला. आता जर का हा पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला काय वाटलं ते उत्तर द्या, किंवा मग एकंदरीत जर का मी 20 प्रश्न घेत असेल सिरीज मध्ये तर तुम्हाला कितपत प्रश्न आले ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. तुमचे प्रश्न, तुमचे मत सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर घोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे, या विधानासाठी योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे प्रत्यक्ष. डायरेक्ट परसेप्शन, थेट आकलन म्हणजे काय? तर एखादं प्रत्यक्ष म्हणजे थेट इंद्रियानुभवातून मिळालेले ज्ञान. घोडा गवत किंवा वनस्पती खातो हे पाहणे थेट डोळ्यांनी बघता येतं. प्रत्यक्ष निरीक्षणातून जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध होते त्याला आपण काय म्हणतो? ती प्रत्यक्ष अनुभवाच्या कक्षेत येते. त्यामुळे ते काय असते? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष जी गोष्ट आपण बघतो ती गोष्ट खरी, है ना? त्यानंतर येतं अनुमान. अनुमान म्हणजे काय? तर्कावर आधारित जेव्हा आपण निष्कर्ष काढतो, ते एखादा तर्क करतो, है ना? एखादा आपल्याकडे धूर दिसतंय कुठेतरी आणि तिथे धूर पाहून आपण म्हणतो की आग लागली आहे. ह्या काय? तर्क आहे. मला माहिती नाही तिथे आग लागली की नाही लागली, पण मी तर्क देत आहे. ते काय? अनुमान. त्यानंतर येतो उपमान. उपमान म्हणजे काय? तर तुलना. हे सगळ्यांनी नोट करून ठेवा. ठीक आहे, क्वेश्चन सोबत मी नोट्स सुद्धा सांगते, ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवत चला. उपमान म्हणजे काय? तर तुलना. एखाद्या गोष्टीचा आपण तुलना करतो. तर्का, सादृश्य आणि साम्याद्वारे जे आपण मिळालेले ज्ञान, तुलना. एखाद्या गोष्ट, दोन गोष्टींची ज्या तुलना करतो ती तुलना, उपमान. त्यानंतर येतं अर्थपती, पोस्ट्युलेशन. त्याचा अर्थ काय? एखादी गोष्ट आपल्याला विसंगत वाटते की अन्यथा विसंगत वाटणाऱ्या गोष्टीचं जेव्हा आपण स्पष्टीकरण करतो, त्याचं गृहीतक सांगतो किंवा त्याच्याबद्दल बोलतो, ती काय? अर्थपत्ती आहे. ठीक आहे. उपमान म्हणजे काय? कंपॅरिझन, तुलना आहे. अर्थपत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचं देणारं हायपोथेसिस. ठीक आहे, हायपोथेसिस लक्षात ठेवा. विसंगत पण वेगळी वाटते ती, है ना? अनुमान म्हणजे तार्किकता. आणि प्रत्यक्ष म्हणजे जो आपण प्रत्यक्ष अनुभव करतो, निरीक्षण करतो ते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. चला
समोरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे ते आपल्याला विचारले आहे. विच कॉन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो आर व्हॅलिड. स्टेटमेंट 1 आहे, सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट. काही प्राणी बुद्धिवान आहेत. मंकीज आर इंटेलिजंट अॅनिमल. माकडे बुद्धिमान प्राणी आहेत. ऑल मंकीज कॉन्क्लुजन दिलेलं आहे. मग ऑल मंकीज आर इंटेलिजंट, हॉर्सेस आर इंटेलिजंट. इथे काय म्हणताय, सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट, मंकी आर इंटेलिजंट अॅनिमल. तर ऑल मंकी आर इंटेलिजंट. ठीक आहे. हॉर्सेस आर इंटेलिजंट. त्यामध्ये आपलं उत्तर आहे एक, फक्त दोन, फक्त एक आणि दोन, एक किंवा दोन नाही. चला, आता इथे बघा, ऑल मंकी आर, इथे म्हणताय मंकी आर इंटेलिजंट अॅनिमल, इथे म्हणताय कॉन्क्लुजन मध्ये ऑल मंकी आर इंटेलिजंट. इथे काय ऑल, सम याचा काही उल्लेख केलेला नाहीये. ठीक आहे. प्रत्येक माकड की असं त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये, त्यामुळे आपण गृहीत धरू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑल मंकी आर इंटेलिजंट हे तर कॉन्क्लुजन खरं नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर घोडे बुद्धिमान आहे. सम अॅनिमल आर इंटेलिजंट असं म्हटलेलं आहे. दोन विधानामध्ये घोड्यांचा कुठेच उल्लेख नाहीये, त्यामुळे हे गोष्ट सुद्धा आपण हे करू शकत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, एक किंवा दोन पैकी दोन्ही नाही असं असणार आहे. आता बघा, एकंदरीत स्टेटमेंटमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींचा निष्कर्ष काढणे किंवा ज्या गोष्टी आलेल्या नाहीयेत त्या गोष्टीचा सरळच डिनाय करणे. आता इथे हॉर्सेसचा काही, घोड्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यामुळे आपण सरळ ते निष्कर्ष दोन डिनाय केला. आता होतं आपल्याकडे निष्कर्ष एक, ज्यामध्ये आलेलं होतं की ऑल मंकी आर इंटेलिजंट. ठीक आहे. इथे मंकीचा उल्लेख तर केलाय, पण ऑल आहे, सम आहे, काही आहे, सर्व आहे असं काही केलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे कुठला पण पद्धतीचा पुरावा नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण गृहीत धरू शकत नाही. त्यामुळे दोन्ही कॉन्क्लुजन जे आहे ते रॉंग असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. चला, हे झाले रिझनिंगचे प्रश्न. ओके. युनिट 6 रिझनिंग, लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न आहे. हा सुद्धा युनिट 6. युनिट 6 एकंदरीत अभ्यास करताना आपल्याला खूप कठीण वाटू शकतो, पण त्याचा जास्त अभ्यास करावा जेणेकरून ते आपल्याला कठीण वाटणार नाही आणि त्याची चांगली प्रॅक्टिस करावी क्वेश्चन्स. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ द ॲक्रोनॉमिक HTML? हायपर टेक्स्ट मॅनिटरी लँग्वेज, हायपर टेक्स्ट मिक्स लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इथे सी आणि डी दोन्ही सारखं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण इथं हे असणार आहे, चुकीचं असणार आहे, इथे काहीतरी वेगळं असेल. ठीक आहे. आपण समजूया सी किंवा डी. आपलं उत्तर बरोबर आहे. कोणता? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी किंवा डी दोन्ही असणार आहे. वेब ब्राउझरमध्ये दाखवण्यासाठी आपण HTML वापरले जाते. CSS व जावास्क्रिप्ट यांच्या मदतीने त्यात सुधारणा करता येते आणि HTML वेब पृष्ठाच्या रचनेचे वर्णन करते. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी. समोरचा प्रश्न आहे, भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅश या वर्षी सुरू करण्यात आली होती. इन इंडिया इंटरनेट फॅसिलिटी फॉर द जनरल पब्लिक वेअर लॉन्च्ड इन द इयर डॅश. विदेश संचार निगम लिमिटेड VSNL द्वारे 15 ऑगस्ट 1995 ला इंटरनेट सेवा सार्वजनिकरित्या सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1995 असणार आहे. सुरुवातीला वेग किती होता, 9.6 kbps असा होता. ठीक आहे. सगळ्यांनी हे नोट करून ठेवा. समोरचा प्रश्न आहे, स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट उपयोगी आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट युजफुल फॉर रायटिंग टेक्स्ट इन अ रिजनल लँग्वेज ऑन अ स्मार्टफोन? ऑप्शन्स आहेत टंकलेखन, हनीकोड, मल्टीमीडिया, युनिकोड. मल्टीमीडिया जे आहे तर एकंदरीत तसे मल्टीमीडिया म्हणजे जे आपण म्हणतो ना, व्हिडिओ, ऑडिओ, त्याच्यामुळे मल्टीमीडिया येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं टंकलेखन, टाईप रायटर पण येणार नाही, हनी कोड पण येणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, युनिकोड असणार आहे. युनिकोड काय आहे, ते एकंदरीत हे आंतरराष्ट्रीय मानक आहे, जे प्लॅटफॉर्म, डिव्हाइस आणि भाषा यावर काही प्रत्येक अक्षराला एक काय असते, क्रमांक दिलेला असतो यामध्ये. ठीक आहे. ते युनिकोड मध्ये असतं. त्यानंतर जुन्या फॉन्ट आधारित प्रणालीच्या विपरीत जे युनिकोड आहे हे सुनिश्चित करतं. त्यानंतर म्हणजे विशिष्ट फॉन्ट जे असतात ना आपल्या फोनवर वगैरे, ते याच्यामध्ये युनिकोड मध्ये येतं. त्यानंतर आधुनिक स्मार्टफोन कीबोर्ड जो आहे त्यामध्ये टायपिंग करता येण्यासाठी आपल्याला युनिकोडचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने ऑप्शन जे आहे ना ते कट करत जायचे. ठीक आहे. एकंदरीत मला माहिती होतं यामध्ये जर का मल्टीमीडिया तर नसणार आहे, टंकलेखन पण नसणार आहे. आता हे दोन कोड. ठीक आहे. युनिकोड मी बहुतांश वेळेस ऐकलंय, हनी कोड मी ऐकलेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने उत्तर कट करू शकते. हे जे आहे युनिट 8 आयसीटी मधला प्रश्न असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ऍप गुगलशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग डिजिटल पेमेंट ऍप इज असोसिएटेड विथ गुगल? पेटीएम, भीम, तेज, मोबिविक. मोबिविक हा जो स्वतंत्र भारतीय पेमेंट सेवा आहे. भीम जे आहे ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन द्वारे आहे, NPCI. पेटीएम जे आहे 197 कम्युनिकेशन मालकीचं आहे आणि तेज जे आहे हे 2017 मध्ये भारतीय बाजारपेठांसाठी लॉन्च केलेलं होतं. त्याचे नाव त्यानंतर त्याचे नाव जे बदलून नाही का गुगल पे केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तेजचं नाव आता बदललेलं आहे, ते गुगल पे झालेलं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तेज. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याच्या समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंध आहे? Which of the following consortia for higher education e-resource literature is associated with the digital initiative scheme? ईशोध गंगा, ईशोध सिंधू, ईशोध सिंधू, ईशोध सिंधू. ते असणार आहे ईशोध सिंधू. हा एक उच्च शिक्षण क्षेत्रातील ई संदर्भ साहित्याचा ई रिसोर्सेस एक मोठा समुच्चय आहे. याचा उद्देश काय होता की उच्च शिक्षण संस्थांना, विद्यापीठांना, महाविद्यालयांना दर्जेदार शैक्षणिक संसाधने जसे की ई जनरल, ई पुस्तक हे जे आहे उपलब्ध करून दे. ठीक आहे. यामध्ये कोणते आहे, कोणी कोणी होतं उपक्रमामध्ये? UGC, एनलिस्ट, नंतर होतं इंडेस्ट, म्हणजे ते AICTE जे आहे ना ते होतं. हे तिघ जण तीन प्रमुख उपक्रमाचे एकत्रीकरण करून करण्यात आले होते आणि हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी केलं होतं आणि इन्फ्लिनेट, हे सगळं लक्षात ठेवा, इन्फ्लिनेट यांनी केंद्राद्वारे राबवलं गेलं होतं. ई शोध सिंधू. ठीक आहे. आता शोधगंगा काय आहे मग? ई शोध सिंधू जी आहे ई जर्नलसाठी, तर मग शोधगंगा काय आहे? तर शोधगंगा हे भारतीय इलेक्ट्रॉनिक प्रबंध आणि शोध निबंधासाठी एक डिजिटल हे आहे, भांडार आहे. प्रबंध जे आहे ना ते याच्यामध्ये असतात आहे, जे रिसर्च करतात, PhD वगैरे करतात, त्याच्या शोधगंगामध्ये प्रबंध ठेवलेले आहे. PhD प्रबंध जमा करण्यासाठी परवानगी देते हे. आणि इन्फ्लिमेड यांचा एक महत्वाचा डिजिटल उपक्रम सुद्धा आहे हा. आणि तो वर्गणी आधारित ई संसाधन साहित्यांसाठी संघाऐवजी प्रबंध डेटाबेस म्हणून काम करतो आहे. ठीक आहे. त्यामुळे ई शोधगंगा हे काय असणार आहे? प्रबंधासाठी असणार आहे. ठीक आहे. 2010 मध्ये ते सुरू झालेलं होतं. PhD शोध निबंधासाठी एक खुले प्लॅटफॉर्म आहे हे. UGC 2009च्या नियमावलीनुसार इथे आपल्याला शोध निबंध सर्व विद्यापीठांना अपलोड करावे लागतात. आणि शोध गंगा असं का बरं नाव दिलं? तर शोध म्हणजे संशोधन आणि गंगा ही पवित्र नदी आहे, जे ज्ञानाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक मानले जाते. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी ते ठेवलेलं आहे. शोधगंगा हे थिसिस आणि डिसर्टेशन यांचं डिजिटल व्यासपीठ आहे, ज्यामध्ये सगळ्या विद्यापीठाला अपलोड करणे आवश्यक आहे. आपलं उत्तर आहे ई शोध सिंधू. नंतर ई शोध सिंधू जैवविविधतेचे संसाधन, बायोडायव्हर्सिटी कन्व्हर्शन, ओझोन संरक्षण, वन्य प्राणी संरक्षण, वैश्विक वातावरण बदल. इथे ई शोध सिंधू नसणार आहे, इथे असणार आहे किटो प्रोटोकॉल. किटो प्रोटोकॉल हे काय आहे? जैवविविधतेचे संसाधन,
ओझोन संरक्षण, वन्य प्राणी संरक्षण, वैश्विक वातावरण बदल. तर कोटो प्रोटोकॉल जे आहे जागतिक तापमानी वाढीचा सामना करण्यासाठी CO2 हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणे, कार्बन डायऑक्साईड, CH4, N2, नायट्रस ऑक्साईड यांचं लक्ष कमी करणे हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. कोणाचं? किटो प्रोटोकॉलचं. आणि त्याचं हे काय आहे? वैश्विक वातावरण बदल हे त्यांचं काय आहे? ग्लोबल क्लायमेट चेंज हे त्यांचा उद्देश आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्न आहे युनिट 9 मधला, जो पोल्युशन वगैरे जे आहेत ना त्यामध्ये हा प्रश्न, त्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. तर किटो प्रोटोकॉल जो आहे हा हवामान बदल, क्लायमेट चेंज सोबतच ग्रीन हाऊस गॅसेस याचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने केलेलं आहे. 11 डिसेंबर 1997 ला किटो जपान इथे हे झालेलं होतं. अंमलात कधी आणलं? 2005 ला आणलेलं आहे. ठीक आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत हे करण्यात आलेलं आहे. विकसित देशांसाठी उत्सर्जन कमी करण्याची कायद्याने बंधनकारक उद्दिष्टे निश्चित केलेली आहे. ठीक आहे. अशा याच्या अंतर्गत हे सगळं आलेलं आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. क्योटो प्रोटोकॉल आलं की 1997 अंमलात आणलेलं आहे 2005 ला. क्योटो जपानमध्ये ते झालेलं आहे आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणे असं त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल सोलर एनर्जी सिस्टम्स इज युज्ड फॉर अ हिटिंग वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पसेस? सोलर थर्मल, सोलर फोटोवॉल्टिक, जिओथर्मल, सोलर ऍब्झॉर्प्शन. यासाठी सौर औष्णिक सोलर थर्मल वापरली जाते. एकंदरीत सौर औष्णिक प्रणाली उष्णता निर्माण करण्यासाठी थेट सूर्यप्रकाशाचा वापर करून वापरली जाते, ज्यामध्ये घरांमध्ये पाणी गरम करण्याची एक प्रामाणिक पद्धत आहे. त्यानंतर आहे सोलर फोटोवॉल्टिक, याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचे सनलाईटचे थेट विजेमध्ये रूपांतर केले जाते. कुठे? विजेमध्ये. भू औष्णिक जिओथर्मल म्हणजे सौर ऊर्जेचा नव्हे तर पृथ्वीच्या अंतर्गर्भातील उष्णतेचा वापर करा. आणि सोलर ऍब्झॉर्प्शन म्हणजे शीतकरण किंवा प्रशीतन प्रणालीमध्ये वापरले जाते. हे टिपिकली युज फॉर रेफ्रिजिरेटर आहे ना, रेफ्रिजिरेटर फ्रीज मध्ये वापरले जाते. आणि हे अर्थच्या इंटेरियर मध्ये सोलर, नॉट सोलर एनर्जी. आणि हे काय करते? सनलाईटला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करते. त्यामुळे आपण घरी आहे ते सोलर थर्मल वापरतो, सौर औष्णिक. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. हे सुद्धा घटक 9व्या मधला प्रश्न असणार आहे. आय होप तुम्ही उत्तर देत आहेत माझ्यासोबत आणि तुमचे उत्तर बरोबर येत आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ डॅशमुळे होते. द एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ aquatic प्लांट्स इन अवर वॉटर बॉडी इज कॉज्ड बाय नायट्रेट्सची वाढ, इन्क्रीज इन नायट्रेट्स, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ, इन्क्रीज इन नायट्रेट्स अँड फॉस्फेट्स, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ, इन्क्रीज इन नायट्रेट्स अँड फॉस्फेट्स, सोडियम. कशामुळे होते? तर जलाशयामध्ये नायट्रेट आणि फॉस्फेट मध्ये आहे ना त्यासारख्या पोषक घटकाचे प्रमाण वाढल्यामुळे जलचर वनस्पतीचे काय होते? अलगी त्याच्यामध्ये भरपूर वाढ होते आणि त्याला काय म्हणतो आपण? युट्रोफिकेशन म्हणतो, ज्यामध्ये अलगी वाढ होते. आणि हा प्रश्न एकदा विचारला गेलेला होता. हा PYQ प्रश्न आहे की याला काय म्हटलं जातं, त्यामुळे सगळ्यांनी नोट करून ठेवा. त्यामुळे ही झाडांसाठी महत्वाची पोषक जी आहे तत्वे, जी शेतीतील खते आणि सांडपाण्याद्वारे मिसळतात, तर परिणामी ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे जलचरच्या प्राण्यांवर विपरीत परिणाम होतो. कशामुळे? नायट्रेट व फॉस्फेट मध्ये वाढ. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी, इन्क्रीज इन नायट्रेट्स अँड फॉस्फेट. त्यामुळे अमाप वाढ होते. त्याला आपण काय म्हणतो? इट्रोफिकेशन म्हणतो, संपोषण. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? विच ऑफ द फॉलोइंग एअर पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग ऍसिड रेन? SO2, CO2, CO, ओझोन. ओझोन तर नसणार आहे, CO2 पण नसणार आहे, CO किंवा SO2 या दोघांमधून असणार आहे. CO2 जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंग साठी असते, ग्लोबल वॉर्मिंग. CO जो आहे हा कार्बन मोनॉक्साईड आहे, एक विषारू वायू आहे जो रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता ठरतो.
ओझोन जो आहे हा जमिनीलगतचा ओझोन हा प्रदूषक आहे, परंतु तो आम्ल पर्जन्याचं मुख्य कारण नाही, ऍसिड रेनचं कारण नाही. ठीक आहे. ऍसिड रेन जेव्हा वातावरणातील हवेत SO2 प्लस नायट्रोजन ऑक्साईड याचे प्रमाण वाढते, तेव्हा ते पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया करून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार करतो आणि त्यामुळे पावसाचे पाणी हे ऍसिडिक होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? SO2 असणार आहे. SO2 प्लस NOx नायट्रोजन ऑक्साईड. इथे नायट्रोजन ऑक्साईड दिलेलं नाही आहे, SO2 दिलेला आहे, सल्फर डायऑक्साईड, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. आणि ऍसिड रेनवर मध्यंतरी भरपूर प्रश्न विचारले गेलेले होते, त्यामुळे ऍसिड रेनवर थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आम्ल वर्षा. त्याच्यामध्ये काय होतं, H2SO4 तयार होतं, नायट्रिक आम्ल. आणि आणि हे कशामुळे होतं? औद्योगिक कारखाने, औष्णिक वीज केंद्रे है ना, त्याच्यामुळे होतं. आम्ल वर्षाचा पीएच जो आहे 5.6 पेक्षा कमी असतो आणि मुख्य कारणीभूत SO2 आणि NO. त्याच्यामुळे ताजमहलवर सारख्या संगमवरी स्मारकावर आम्ल वर्षाचा प्रतिकूल परिणाम होतो, है ना. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे SO2. नंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? विच ऑफ द फॉलोइंग एअर pollutant is responsible for causing acid rain? Composting, pyrolysis, burning, incineration. तर ते ठरतं बर्निंगमुळे. ते कशामुळे ठरतं? बर्निंग. एक मिनिट. ओके. तर ऍसिड रेन होण्यास कारणीभूत आपल्याला माहिती आहे SO2. तर कंपोस्टिंग नाही, हा बर्निंगमुळे होतं. ठीक आहे. तर विशेषतः कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखे झाल्यामुळे सल्फर डायऑक्साईड आणि NOx निर्माण होतं आणि ते वाफेशी काय होतं, अभिक्रिया करून ऍसिड रन होतं, त्यामुळे ते बर्निंगमुळे होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? C असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मुघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जात. ड्युरिंग द मुघल इरा इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन वेअर नोन ॲज मक्तब, मदरसा, खाजगी, अरबी स्कूल. तर मुघल काळामध्ये उच्च शिक्षण जे आहे ते मदरसामध्ये होतं. मक्तबमध्ये काय होतं? प्राथमिक शिक्षण होतं. मदरसामध्ये काय होतं? उच्च शिक्षण होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? B असणार आहे. दोन प्रकारे यांनी विभागलं होतं, मक्तब आणि मदरसा. मुघल काळात उच्च शिक्षण देणारी ठिकाणांमध्ये मदरसा होते, त्यामध्ये मक्तब ही प्राथमिक शाळा होती, मुलांना वाचन, लेखन आणि धार्मिक शिक्षण देणे. त्यानंतर मदरसेमध्ये धर्मशास्त्र, कायदे, तत्वज्ञान इत्यादी शिकवल्या जातात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे B. नंतर समोरचा प्रश्न आहे, RUSA ही योजना प्रामुख्याने त्यासाठी आणलेली आहे. तर रुसा स्कीम हॅज बीन प्रायमरली डिझाईन टू सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे, इन्शुअर अफोर्डेबल हायर एज्युकेशन फॉर ऑल, सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे, एन्शुअर क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे, प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे, प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स फॉर रिसर्च इन अ कॉलेज. RUSA चा फुल फॉर्म काय आहे? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरावे यासाठी ही आखलेली आहे. प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. तर उद्देश काय आहे? राज्यातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचं काम आहे. आणि हे केंद्र पुरस्कृत योजना असून ती राज्य सरकारच्या महाविद्यालय आणि विद्यापीठांचा सर्वांगीण विकासाचं काम करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? C असणार आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावं हेही बरोबर वाटतंय, सर्वांना गुणवत्तापूर्ण हेही बरोबर वाटतंय, अर्थसाहेब हेही बरोबर वाटतंय आणि महाविद्यालय संशोधनासाठी हेही बरोबर वाटतंय. या आधी पण मी तुम्हाला सांगितले होते, एकंदरीत चारही ऑप्शन आपले कधी कधी बरोबर राहतात. आपल्याला असं वाटतं, पण एक जो ऑप्शन आहे तो 90% बरोबर आहे, एक 100% बरोबर आहे, एक 80, एक 85. त्यामुळे आपल्याला शोधायचं आहे यापैकी कोणता हा 100% बरोबर आहे. ते आहे C, ऑप्शन C. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे C. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका, एकंदरीत क्वेश्चन आणि ऑप्शन व्यवस्थित वाचा. त्याने काय होईल? आपला व्यवस्थितपणे उत्तर बरोबर राहील, चुकणार नाही आपलं उत्तर. नंतर समोरचा प्रश्न आहे, विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? The science that studies the relationship between various organisms and their environment is called.
वंशशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओलॉजी. आता पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे ऑलमोस्ट एन्व्हायरमेंटल सायन्सेस आपलं उत्तर राहणार आहे. इकॉनॉमिक्स तर नसणार आहे, जिओलॉजी पण नसणार आहे. हे तर आपण पृथ्वीचा अभ्यास करतो ना, गर्भातलं भूविज्ञान ज्याला म्हणतो आपण, पृथ्वीच्या भौतिक रचनेचं. अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि संपत्तीचं. मानवशास्त्र म्हणजे मानवी समाज आणि संस्कृतीचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं सरळच उत्तर एन्व्हायरमेंटल सायन्स येणार आहे. कधी कधी प्रश्न इतके सोपे विचारले जातात की ऑप्शन्स पाहिल्याबरोबर आपल्याला उत्तर येतं. ठीक आहे, पण आणि कधी कधी असे प्रश्न विचारले जातात की प्रश्न वाचून सुद्धा आपल्याला कळत. तर एकंदरीत जेवढे क्वेश्चन जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त तुमचा ते अभ्यास होईल आणि तुमच्या त्या अभ्यासावरच ते डिपेंड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, युजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी डॅश इंडक्शन कोर्स सुचवला आहे. द युजीसी हॅज रिकमेंडेड दॅट इंडक्शन कोर्स फॉर टीचर्स इन हायर एज्युकेशन इन ऑर्डर टू आशय ज्ञान समृद्ध करण्यासाठी, इनरिच द सब्जेक्ट मॅटर नॉलेज, अध्यापनाची तयारी करण्यासाठी, ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी, रिफ्रेश उन्हाळा नाही त्याला काय म्हटलं जातं, ज्ञानाला एक फ्रेश स्टार्ट देण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, वृत्ती विकास करण्यासाठी. आता याच्या चारही ऑप्शन्स आपल्याला ऑलमोस्ट बरोबर वाटतं, पण यातील काय आहे? तर इंडक्शन कोर्स जे आहे ते अध्यापनाची तयारी करण्यासाठी, है ना, पुन्हा प्रिपेअर करायचं त्यांना शिकवण्यासाठी, है ना, कशा पद्धतीने शिकवले जाते किंवा मग कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, उच्च शिक्षणातील अध्यापनाच्या गुंतागुंतीसाठी शिक्षकांना तयार करणे, अध्यापन शास्त्रीय तंत्रे, शैक्षणिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, है ना, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने शिकवता येईल त्यांना. त्यामुळे युजीसी विद्यापीठ अनुदान आयोग जे म्हणतो आपण, प्रामुख्याने नव्याने भरती झालेल्या प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडक्शन कोर्स सुरू केलेला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? प्रिपेरिंग देम फॉर टीचिंग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर स्वयं हा उपक्रम डॅश विकसित गेलेला आहे. द स्वयं इनिशिएटिव्ह हॅज बीन डेव्हलप फॉर तांत्रिक विषयांसाठी, मानवी विषयांसाठी, व्यावसायिक विषयांसाठी किंवा वरील सर्व विषयांसाठी. एकंदरीत स्वयं जे आहे, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड, 2017 मध्ये हे आलेलं होतं. एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये मुलं आहे ते वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करू शकतात, त्यात सर्टिफिकेट मिळवू शकतात, है ना. ऑनलाईन हे सगळं असतं. मूक प्लॅटफॉर्मवर आपण ते मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स जे आहे त्याच्यावर आपण करत असतो आणि एकंदरीत सगळे विषय त्याच्यामध्ये आहे, टेक्निकल, ह्युमॅनिटी, मॅनेजमेंट आणि सगळे ऑल ऑफ द अब. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार. ठीक आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्याच्यामध्ये फुल फॉर्म सुद्धा विचारलं गेलं होतं एका एक्झाम मध्ये आपल्या पीवायक्यू मध्ये, त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. स्वयं हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्वयंप्रभा. ओके. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे युनिट 1, युनिट 9. त्यामुळे मला असं वाटतं की युनिट 9 जो आहे त्यामध्ये पोल्युशन त्याच्या आणि प्रोटोकॉल जे आहे त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले गेले आहे. त्यामुळे एकदा ते नक्की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये ते असणार आहे. त्यामुळे ते नक्की अभ्यास करा. त्यानंतर मुघल इरा, बौद्धिक इरा, त्याच्यामधले जे प्रश्न आहेत ते सुद्धा वैदिक काळाचे प्रश्न विचारले जातात. एकंदरीत युनिट 9 जो आहे तो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर का तुम्ही आता अभ्यास करत असाल तर युनिट 9चा पण अभ्यास करा, व्यवस्थित नोट्स काढा. जर का तुम्ही आता एकंदरीत बघा, तुम्ही आता अभ्यास करायला बसले आहात, ओके, तर तुम्ही एक नोट घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही नोट करत असता. एक पुस्तक तुम्ही जे रेफर करताय ते घ्या आणि किंवा मग ऑनलाईन क्लास असतो. आता माझा जर का क्लास आहे हा आणि मी PYQचा अभ्यास करत आहे तर मी नोट्स काढेन की हा असा असा प्रश्न आला होता, स्वयं 2017ला आलेलं मूक होतं, त्याचा पूर्ण फुल फॉर्म अशा पद्धतीचा क्वेश्चन होता, असं मी नोट करून ठेवेन. त्यामुळे ही जी टेक्निक आहे ती खूप महत्वाची आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला 75 अधिक मार्क्स मिळवायचे असेल तर या नोट्स टेक्निकमुळे तुम्ही मिळवू शकता. ओके, आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. कमीत कमी वेळात तुम्हाला 75 प्लस मार्क्स हवे असतील तर ही बॅच तुम्हाला खरंच एनरोल करा आणि चांगला अभ्यास करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.